या ठिकाणी मी अपेक्षा होती. लक्षवेधी क्रमांक 2. नाही 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 मिनिट. लक्षवेधी क्रमांक अर्धा 2 मिनिट, अर्धा मिनिट द्या ना, अर्धा मिनिट. अर्धा मिनिट द्या ना, अर्धा मिनिट. अर्धा महत्वाचा विषय, अर्धा मिनिट. लक्षवेधी अर्धा मिनिट द्या ना. 2. अहो अर्धा मिनिट द्या ना, अर्धा मिनिट. 30 लक्षवेधी घ्या सेकंद, ना. 30 सेकंद, तुम्हीच 30 सेकंद लक्षवेधी द्या आहे. ना, 30 सेकंद, तुम्हीच 30 सेकंद लक्षवेधी द्या, आहे. 30 सेकंद द्या. नाही याच्यावर एकच- मला एक सांगा, मला एक सांगा. नाही नाही अहो, 30 नाही, मला एक सेकंद द्या ना बोलायला. सांगा, निवेदनावर चर्चा होते काय? मंत्र्यांनी निवेदन केलं, त्या निवेदनावर तुम्ही किती चर्चा करणार आणि कशी चर्चा करणार? नाही नाही असं नाही ना. हे बघा आता ही लक्षवेधी क्रमांक 2 तुमची आहे. नाही नाही ठीक आहे. हा एकाला कसं बोलायचं त्यांची त्याचा हरकत नियम होती, सांगा. त्यांची हरकत होती. नाही नाही, मग आमची पण आहे ना. नाही, ठीक आहे तुम्ही आता प्रत्येकाला देताय ना. असं नाही ना, आम्ही समजा आता आता तुमचं- एकदाही बोललो तुमची नाही. आता- तुमची या ठिकाणी लक्षवेधी आहे, तुम्ही आता नाही, मांडा एक वेळ आम्ही बोललो पण नाही ना. लक्षवेधी म्हणजे मांडा ना तुम्ही. लक्षवेधी आपण म्हणजे एवढं बोलण्यामध्ये असं बोलून झालं असतं. काय बोला, ही 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 प्रथा बरोबर नाही. प्रथा नाही, आम्ही 4 तास ही बसून होतो. लक्षवेधी झाल्यावर देतो. ही लक्षवेधी झाल्यावर देतो. पॉईंट आम्ही ऑफ 4 तास इन्फॉर्मेशन नंतर बसून देतो. होतो. नाही नाही नंतर देतो. तुम्ही लक्षवेधी आता मांडा. सरदेसाई साहेब, अरे बाबा नाही, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला नंतर देतो. मी थांबा थोडी. नाही नाही आता चला काय लक्षवेधी लक्षवेधी क्रमांक घ्यायची? 2. लक्षवेधी क्रमांक 2. चला मंत्री महोदय. छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, ही जी काय लक्षवेधी आहे ही मुंबईच्या एक अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधातली लक्षवेधी आहे. आत्ता चर्चा होत होती की मॅनहोलमध्ये पडून आत्ताच कोणाचा मृत्यू झाला. खरं म्हणजे ही इतकी गंभीर बाब आहे की गेल्या आठवड्यामध्ये स्वतः मुंबईच्या महापौर या रस्त्यावर असताना, पाहणी करत असताना 2 फुटाच्या अंतरावर त्यांचाच एक सहकारी कुठले तरी अधिकारी त्या मॅनहोलमध्ये पडलेला, जेमतेम वाचवला. असं असताना सुद्धा परत एकदा हे झालं. म्हणजे गेल्या आठवड्यानंतर मुंबई महापालिका काहीच शिकली नाही. आजचा हा जो लक्षवेधीचा विषय आहे तो पण असाच काहीतरी आहे. 2-3 वर्षापूर्वी घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली. 17 लोक मृत्युमुखी पडले, 75 लोकांना इंजर्ड झाले. असं असून सुद्धा मुंबई शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आजही होर्डिंग माफिया हे काम करत आहेत. अध्यक्ष महोदय, आमचा काही विरोध हा होर्डिंगला नाही, LED होर्डिंगला नाही, पण होर्डिंग कुठे असावं, कसं असावं याच्याबद्दल काही नियोजन आहे की नाही? आज जगभरातले तुम्ही कुठलीही मोठी शहरं बघा. न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरला LED होर्डिंग आहेत, लंडनमध्ये पिकॅडिली सर्कसला आहेत, टोकियोमध्ये शिबुया क्रॉसिंगला आहेत. त्यांनी लोकेशन ठरवलेली आहेत आणि केवळ तिकडेच या मोठ्या प्रमाणात LED होर्डिंगला परमिशन आहे. मुंबई शहर हे एकमेव शहर आहे, महापालिका ही एकमेव आहे जी सांगते तुम्हाला पाहिजे तिकडे होर्डिंग उभारा, पाहिजे तिकडे LED लावा, त्यावर कसलंही नियंत्रण महापालिकेचं नाही. आज या होर्डिंगमुळे व्हिज्युअल पोल्युशन होतं, ज्याच्याबद्दल अजिबात या सभागृहात आजपर्यंत चर्चा म्हणजे खूप कमी प्रमाणात होते. रात्रीच्या वेळी लोकांची झोप खराब होते. खिडकीच्या बाहेर बघितलं तर जो ब्राईटनेस असतो तो इतका जास्त ठेवलेला असतो की त्याचा त्रास होतो. रात्री झोपणाऱ्या पक्षी असतात त्यांना त्याचा त्रास होतो. शहराची जी स्कायलाईन असते ती पूर्णपणे विद्रूप होऊन जाते. आपण या लक्षवेधीमध्ये जे मला उत्तर दिलेलं आहे या उत्तरामध्येच असं उल्लेख केलेला आहे की अधिकृत माझ्या एकट्याच्या मतदारसंघात सीलिंग पासनं ते वाकोल्यापर्यंत 171 होर्डिंग आहेत. 171 होर्डिंग 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये. एवढी परमिशन मिळते कशी याबद्दल आम्हाला काही कळत नाही. याच्यामध्ये मी असा उल्लेख केला होता की या होर्डिंगची व्हिजिबिलिटी असावी म्हणून झाडे कापली जातात. उत्तर देताना असं सांगितलंय की सर्रास झाडं कापली नाही जात, पण एका वर्षात 6 FIR या महापालिकेने नोंदवल्यात झाडं कापण्यासाठी. 6 प्राचीन झाडं हे ऍडव्हर्टायझिंग वाले कापतात. महापालिका केवळ त्याची NC घेते, FIR तर होत पण नाही. सरकार म्हणून काही त्याचा फॉलोअप होत नाही. याला माफिया नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आणि म्हणून माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत ज्याच्यावर माझी अपेक्षा आहे की सरकार मला उत्तर देईल. सगळ्यात पहिला प्रश्न तो म्हणजे वर्षभरामध्ये आपण आपल्या उत्तरामध्ये सांगितलंय की 6 वेळेला मुंबई महापालिकेने अशी कंप्लेंट केली आहे की जुनी नंबर्ड झाडं ही या होर्डिंग वाल्यांनी कापली आणि त्याच्या विरोधात केवळ NC दाखल झाली. मी स्वतः मुंबई पोलीस कमिशनरना भेटलो, DCPना भेटलो. मी विनंती केली की यावर कारवाई व्हावी, ती काही झाली नाही. सरकार म्हणून आपण काय कारवाई करणार हा माझा पहिला प्रश्न.
दुसरा प्रश्न, ठीक आहे, खेचू आहे. नोव्हेंबर 2025 साली मुंबई महानगरपालिकेने आउटडोर पॉलिसी जाहीर केली. आउटडोर पॉलिसीमध्ये असं सांगितलंय की केंद्र सरकारच्या गाईडलाईन नुसार राईट ऑफ वे मध्ये कुठेही होर्डिंग लावता येणार नाही. प्रश्न घ्या. असं प्रश्नच विचारतोय प्रश्न सर, घ्या. प्रश्नच घेतोय. नाही, नाही दुसरं प्रश्नच सांगतोय, प्रश्नच घेतोय मी. तुम्हाला मी दोनदा संधी देईल, प्रश्न घ्या. नाही दुसरा मी प्रश्नच सांगतोय, पहिला मांडला दुसरा मांडतोय. आपल्या पॉलिसीमध्ये असं सांगितलं आहे की राईट ऑफ वे मध्ये आपल्याला कुठेही होर्डिंग लावता येणार नाही. असं असताना सुद्धा गेल्या अधिवेशनामध्ये मी मांडलं होतं की माझ्या मतदारसंघात फुटपाथवर होर्डिंग उभी राहिली आहेत, कॅन्टिलिव्हरवर होर्डिंग उभी राहिलेली आहेत. आणि त्यावर उत्तर देताना उदय सामंत साहेबांकडे चार्ज होता, त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यावर कारवाई करू. आज पुढचं अधिवेशन आलं, परत एकदा त्या विषयाची वही लागलेली, अजून काही झालेलं नाही. त्यावर आपण काय करणार? माझ्याकडे वर्क ऑर्डर आहे. या वर्क ऑर्डरमध्ये 20 होर्डिंग आहेत, सगळी माझ्या मतदारसंघामध्ये आहेत, सगळी 15 फूट बाय 10 फूट. मला काय कोण सुप्री ॲडव्हर्टायझिंग नावाची कंपनी आहे, यांना मुंबई महापालिकेने परमिशन दिली आहे 2025 साली. म्हणजे आपली तुमची पॉलिसी आल्याच्या नंतर ही सगळी फुटपाथवर आहे. क्लिअरली लिहिलेलं आहे की कॅन्टिलिव्हर आणि फुटपाथला परमिशन देणार नाही, असं स्पष्ट शब्दात आउटडोर पॉलिसीमध्ये असताना ती परमिशन कशी मिळाली याची आपण चौकशी करणार का? तिसरा माझा प्रश्न आहे की हे जे होर्डिंग आहे ज्याच्या संदर्भात हा मूळ प्रश्न घातलाय, याच्यावर उत्तर देताना आपण हे मान्य केलंय की मी जी काय तक्रार केलेली त्यावर असं लिहिलेलं आहे की यामध्ये अनेक गोष्टींचं उल्लंघन झालेलं आहे. आणि त्यामुळे शेवटचं वाक्य आपण असं लिहिलं आहे, आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या प्रकाशित जाहिरात परवाना रद्द करून ते तत्काळ काढण्यात यावे असे कळवले आहे. त्यानुसार दिनांक 19 जूनपासून LED डिस्प्ले बंद केलाय. आपण उत्तरात काय म्हणतोय? महापालिकेने सांगितलंय हे होर्डिंग काढून टाकण्यात यावं. पुढचं वाक्य काय आहे? केवळ LED डिस्प्ले बंद केलाय. आज मी आत्ता 15 मिनिटापूर्वी फोटो मागवला. आपण सांताक्रूजवरनं बँड्राला जातानाचा केवळ LED डिस्प्ले बंद झालाय. बँड्रावरनं सांताक्रूजला जाताना अजूनही डिस्प्ले तसाच आहे. 100% अनधिकृत होर्डिंग, त्याच्यावर कुठलीही परमिशन नाही. त्याच्यावर आपण काय कारवाई करणार? याच्या पुढचा माझा प्रश्न असा आहे, हे जेव्हा टेंडर झालं, थांबून घेऊ का वरुणजी? हा, म्हणजे सदस्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि आम्हाला थांबायचा अधिकार नाही असं नाही आहे. परंतु तुम्ही 1, 2, 3, 4, 5 असे प्रश्न विचारले की तुमचा एकही प्रश्नाला उत्तर मिळत नाही. आणि त्यामुळे जर आपल्याला खरोखर न्याय मिळवून घ्यायचा असेल, प्रश्न सोडवायचा असेल, तर आपण केवळ प्रश्न विचारले, कारण पृष्ठभूमी ठेवल्यावरती विषय डायव्हर्ट होऊन जाणार. नाही आता हा एक शेवटचा प्रश्नावर त्यांनी उत्तर द्यावं, त्याच्या उत्तरावर मी अजून एखादा प्रश्न विचारेन. त्यामुळे आपण त्यावर काय कारवाई करणार? आणि त्याला जे काय काम मिळालंय याचं टेंडर झालेलं नॉन इल्युमिनेटेड होर्डिंगसाठी, आणि मग अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकारामध्ये नवीन टेंडर कॉल न करता स्वतःहूनच त्याला LED ची परमिशन देऊन टाकली. हे सगळं कसं काय घडलं जातंय? हे केवळ एका होर्डिंगचं नाहीये, सगळ्या मुंबईभरात हे होतं. टेंडर एका गोष्टीकरता कॉल केलं जातं, आणि जेव्हा महापालिकेमध्ये प्रशासक राज होतं 4 वर्षात, तेव्हा या सगळ्याचा हायदोस घडलेला. या सगळ्यावर आपण काय काय कारवाई करणार? त्याला परस्पर टेंडर हे नॉन इल्युमिनेटेडसाठी, आणि मग स्वतःच्या अधिकारांमध्ये LED होल्डिंग करून टाकायचं. म्हणजे नफा 5 पट, नफा 10 पट, आणि त्याचा रेव्हेन्यू शेअरिंग महापालिकेसोबत होत नाही. या सगळ्यावर मला उत्तर हवी आहेत. जर एखादा प्रश्न मला परत विचारायचा असेल तर अध्यक्ष महोदय माझी विनंती राहील की मला ती परत विचारण्याची अनुमती द्यावी. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम तर वरुण देसाईंनी सदस्यांनी ज्या बऱ्याचशा शंका उपस्थित केल्या त्याच्यामध्ये खूप सारे वेगळे कॉम्बिनेशन आहेत. त्यामुळे सर्वप्रथम तर मी त्यांना सांगते की ही जी 117 होर्डिंग्स जी लावलेली आहेत ह्याच्यात, जी हायवेला जी लावलेली आहेत ती 171, त्या 171 जी होर्डिंग आहेत ही MSRDC, MSRTC आणि MMRDA. ॲक्च्युली ज्यावेळेस ह्या सगळ्यांनी हे हायवे किंवा ब्रिजेस जे असेल ते महानगरपालिकेला हँडओव्हर केल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांनी हे होर्डिंग्स पण हँडओव्हर करायचे होते, ते त्यांनी केले नाहीत अध्यक्ष महोदय. ॲग्रीमेंटनुसार 2029 पर्यंत
ते होर्डिंग्स चालवण्याची हे जे आहे ही ह्याच एंटिटी चालवणार आहेत की MSRTC असेल आणि MMRD असेल. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं ह्याच्यात काम काय आहे की पहिल्यांदा ह्या होर्डिंग्सचं पूर्ण स्ट्रक्चरल प्लॅनिंग करणं, त्याचं सर्वे करणं, हे सगळं करणं, त्याचं टेंडर काढणं, त्याची वर्क ऑर्डर देणं, हे सगळं काम समजा MSRDCने केल्यानंतर महानगरपालिका आणि पोलीस NOC हे घेण्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं जाते आणि महानगरपालिका फक्त ह्या होर्डिंगचं लायसन देते हे जाहिरात शुल्क भरून घेऊन. अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेची 100% ह्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अध्यक्ष महोदय, जसं आत्ता त्यांनी निदर्शनास आणून दिलं, ज्यावेळेस LED जो विषय झाला तर आपण LEDचे जे होर्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये कारवाई केली, त्याचं जे आपण लायसन त्याला दिलं होतं ते रद्द केलं आणि त्याचा परवाना आपण रद्द करून टाकला ज्याला आपण ते दिलं होतं. आणि आपण 2026पासनं 19 जून 2026पासनं आपण हे LED डिस्प्ले बंद केलेत. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने अनाधिकृत होर्डिंग जर लावलेले असतील अध्यक्ष महोदय तर ते 100% आपण आत्ता कारवाई करून काढतो आहोत. अध्यक्ष महोदय, जिथे पण असेल म्हणजे अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई ही निरंतर चालूच असते अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे FIR जर झाला तर पोलीस कारवाई करतात आणि त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने ह्याची तपासणी करतोय. त्यांनी जो उल्लेख केला की होर्डिंग पॉलिसीचा, अध्यक्ष महोदय, आपण होर्डिंग पॉलिसीच्या नुसार आपण एक समिती गठीत केली ज्याच्यामध्ये अपर मुख्य सचिव अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव नगरविकास आणि प्रधान सचिव महसूल आणि आयुक्त संचालक नगरपरिषद प्रशासन संचालय सचिव यांची एक कमिटी आपण फॉर्म केली. ह्या कमिटीनी ह्यांनी काय करायचं तर 3 महिन्यांनी क्वार्टरली ही कमिटी अहवाल मागवते आणि अपर मुख्य सचिव जे गृह विभागाचे आहेत हे त्यांचे मीटिंग घेतात. अध्यक्ष महोदय, दर 3 महिन्यांनी ह्या मीटिंग होत असतात. जसं प्रत्येक उच्च न्यायालयाने दिलं आहे की महानगरपालिका नगरपालिका यांनी त्यांच्या जागा निश्चित करून जाहिरात होर्डिंग्सद्वारे दिल्या झालेली जी होर्डिंग पॉलिसी आहे त्या नॉर्म्सनुसार जर नसेल तर त्याची कारवाई करावी. आणि अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये ह्याच कमिटीनी की त्यांचं अर्जदाराचं नाव म्हणजे जेव्हा आपण लायसन देतो तेव्हा त्याचं नाव, त्याचा परवानगी क्रमांक, त्यांनी परवानगी दिलेलं त्याचं ठिकाण, याचे QR कोड लावण्यास आता आपण कंपल्सरी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी सदस्यांना सांगू इच्छिते कारण बराच जो विषय आहे की त्यांचा विषय आहे अनाधिकृत होर्डिंगचा. तर ते अनाधिकृत होर्डिंग काढण्याच्या सूचना आपण ह्या दिलेल्याच आहेत. त्यानुसार होर्डिंग पॉलिसीला पण ह्या कमिटी पुढे पण जे पण अनियमितता येते त्यांचे लायसन कॅन्सल करण्याचं पण आपण BMCला आता सांगितलेलं आहे. अध्यक्ष महोदय, पुढे जाऊन अध्यक्ष महोदय की जे 29ला समजा BMCला ते मिळणार आहे की त्या सगळ्या एंटिटी ज्या आत्ता बघतायत हे पूर्ण काम समजा जर BMCकडे आलं आत्तापासून तर आपण त्याच्या पण प्रयत्नात आहे की जर आपल्याला ते होर्डिंग्सचे त्यांनी सरेंडर आपल्याला BMCला केले तर आपल्याला एक हाती त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल. अध्यक्ष महोदय, त्याचे पण प्रयत्न चालू आहेत. पण त्यांची जी मेन सूचना आहे जी अनाधिकृत होर्डिंगची ते आपण 100% काढू. शेवटचा प्रश्न. हा अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जे मला छापील उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये असं सांगितलंय की परवाना रद्द करून ते तत्काळ काढून टाकण्यात यावे. असं असताना सुद्धा त्याच्याच पुढे आपण काय लिहिलंय की त्याच्यावरचा केवळ LED डिस्प्ले बंद झालाय. काढून टाकण्यात यावं म्हणजे काय तर त्याचं स्ट्रक्चर काढून टाकलं पाहिजे. आता या अधिवेशन काळापुरता डिस्प्ले बंद झालाय आणि मी आपल्याला म्हणालो तसं 10 मिनिटापूर्वी माझ्या फोनमध्ये मी व्हिडिओ मागवला, माझ्या ऑफिसच्या बाहेर आहे, आत्ता पण तिकडे LED दाखवला जातोय. म्हणजे मला पूर्ण करू दे, म्हणजे आपण जे उत्तर दिलंय याचं काही अंमलबजावणी झालेली नाही. दुसरं आपण काय म्हणालात की जर FIR झाला तर माझं तेच म्हणणं आहे, आपल्या उत्तरात लिहिलंय, मी नाही सांगत, महापालिकेने 6 वेळा NC केली आहे की जुनी झाडं या होर्डिंगवाल्यांनी कापली त्यांच्या विजिबिलिटी करता. माझं म्हणणं आहे NC केल्याच्या नंतर सरकार म्हणून आपण काय करतो. आणि तिसरा माझा विषय असा आहे की मॅडम आपण म्हणालात की मुंबई महापालिकेच्या ताब्यात नाहीत, MMRDकडे आहे, MSRDCकडे आहे. आम्ही जेव्हा सभागृहात ही व्यथा सरकारसमोर मांडतो तेव्हा आम्ही काय परत जाऊन अशी उत्तरं द्यायची का की बाबा आम्हाला उत्तर मुंबई महापालिकेच्या संबंधित मंत्र्यांनी दिलं.
आमची अशी अपेक्षा असते, जेव्हा सरकार म्हणून आपण कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घेतो तेव्हा उत्तर पण आम्हाला त्याच पद्धतीने मिळालं पाहिजे. आम्हाला ते MMRDAचं असो, MSRDCचं असो, MSRTCचं असो, जर ते अनधिकृत आहे, जर त्याचं नियमांचं उल्लंघन होत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि जर मुंबई महापालिकेला काहीच जमत नसेल तर मग लायसन्स तरी रद्द केला पाहिजे. त्यामुळे मी जे मूळ 3 प्रश्न विचारलेले, माझा पहिला प्रश्न की तो स्ट्रक्चर तुम्ही काढून टाकणार का? ज्या NC झाल्या आहेत त्याचं रूपांतर, झाडं कापण्याच्या ज्या NC झाल्या आहेत ज्याचा आपण उल्लेख केलाय, 6 NC आहेत, याचं रूपांतर FIR मध्ये होऊन ज्या लोकांनी कापल्यात त्यावर तुम्ही कारवाई करणार का? तिसरं मी विचारलेलं की टेंडर काढतात नॉर्मल होर्डिंगसाठी आणि मग स्पेशल परमिशननी त्याला LED बनवून टाकतात, अशा अधिकाऱ्यांची तुम्ही चौकशी करणार का? हे मोठं रॅकेट संपूर्ण मुंबईभर सुरू आहे, संपूर्ण मुंबईभर. याच्यात करोडो रुपये अधिकाऱ्यांनी गेल्या 4 वर्षांमध्ये खाल्लेत, याची तुम्ही चौकशी लावणार का? या सगळ्याची मला उत्तरं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी माझ्या उत्तरात पहिल्यांदाच सांगितलं की मुंबई महानगरपालिकेचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फक्त एंटिटी जरी वेगळ्या असेल तरी मुंबई महानगरपालिकेचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्यानुसार आपण अध्यक्ष महोदय काम करतोय. अध्यक्ष महोदय, त्यांचं LED साठी म्हणजे प्रकाश येतो डोळ्यावर, वाहनांना ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते, त्यामुळे LEDचे जे होर्डिंग्स आहेत त्याच्यातले LEDचे आपण बंद करायला लावले. अध्यक्ष महोदय, जे होर्डिंग्स आहेत तिथे ते होर्डिंग्स अधिकृत आहेत, म्हणजे त्यांनी तिथे डिस्प्ले करताना LED न करता, अध्यक्ष महोदय, ते लायसन दिलेले होर्डिंग्स आहेत ते अनधिकृत नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये LED डिस्प्ले बंद करण्याचा विषय होता, तो अध्यक्ष महोदय करतोय आपण. त्याचप्रमाणे जे होर्डिंग्स लावताना झाडं नाही तोडलेली, फांद्याचं ट्रिमिंग केलं आहे आणि ते परवानगी न घेता केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यावर निश्चित कारवाई होईल. चला पुढे. हे सर्वात मोठा प्रश्न मंत्री महोदय, मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या संदर्भात सरकारने हा निर्णय करणं अत्यंत गरजेचं आहे. MSRTC, MSRDC आणि MMRDA या तिन्ही एजन्सी जर त्या तिकडे अशा पद्धतीने एकच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती स्वतःचे होल्डिंगचे अधिकार ठेवणार असेल तर महापालिका केवळ लायसन्स ऑथॉरिटी म्हणून न राहता महापालिकेने बसून या संदर्भात सगळे अधिकार महापालिकेच्या अंतर्गत घेण्याची आवश्यकता आहे. आपण त्या संदर्भात प्रयत्न करावे. हो अध्यक्ष महोदय. चला पुढे. लक्षवेधी क्रमांक 3 स्नेहा दुबे. नाही, आता पुढे जायचं आहे, फार बुजलेस आहे ना, आता 2 पक्षाचे. चला स्नेहा दुबे. लक्षवेधी क्रमांक 3 नको छापल्याप्रमाणे. बिलकुल नाही द्यायला. अध्यक्ष महोदय, मी संधी दिली त्यांना, असं नका करू, असं नाही होत. अध्यक्ष चला महोदय. स्नेहा दुबे. अध्यक्ष महोदय, माझा वसई मतदारसंघ हा एका बाजूनी समुद्रकिनारी खाड्या पोलीस कंप्लेंट आणि एका करा. बाजूनी डोंगर दऱ्यांनी वसलेला आहे. अध्यक्ष महोदय, जर झाड कापले असतील, नाही असं नाही करायचं. असं कोणी सदस्यांनी, ही पद्धत नाही आहे. आपण पहिल्यांदा निवडून आलेले सदस्य आहात, ही पद्धत नाही आहे. सभागृहात ही पद्धत नाही आहे. ही पद्धत बाकीचे सदस्य बसा, ही पद्धत नाही आहे. अशी पद्धत आम्ही चालून घेणार नाही आहे अध्यक्षपदावर. अध्यक्ष आपण मंत्री महोदया, त्यांचं म्हणणं आहे झाड कापले आहेत. आपले अधिकारी म्हणत असतील की झाड कापले नाही आहेत तर ते हक्कभंग आणतील आपल्या विरोधात. अध्यक्ष महोदय, सदस्यांचं म्हणणं सभागृहात खरं मागायचं असतं, मांडण्याचं असतं. आपण त्या पद्धतीने चौकशी करून निश्चित त्याच्यावर कारवाई करू. लक्षवेधी क्रमांक 3 स्नेहा दुबे. लक्षवेधी क्रमांक 3